ठाकरे जे आहेत ते अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन 2019 मध्ये मातोश्रीवर गेलेले होते आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे आहेत ते मातोश्रीवर गेलेले आहेत। शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जाधवजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। जर TV9 मराठीची आज जर तुम्ही नमस्कार TV9 मराठीची जर तुम्ही स्क्रीन पाहत असाल तर शिवसैनिकांसाठी मनसैनिकांसाठी एक आनंद वर्षावच म्हणावा लागेल की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मातोश्रीवर आलेत। असं आहे की हा केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंकरता हा आनंदाचा क्षण नाही, तर या महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठी माणसाकरता आणि महाराष्ट्राकरता म्हणून गेली 20 वर्षे जी प्रतीक्षा होती की या दोन बंधूंनी एकत्र यावं आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व दोन बंधूंनी करावं, अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची जी इच्छा होती, मला असं वाटतं की ज्या अर्थी राजसाहेब या ठिकाणी उद्धव साहेबांना शुभेच्छा द्यायला आले, ते गेले अनेक वर्षात आले नाहीत, आजच आले। याचा अर्थ महाराष्ट्राचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि या महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारचं गतवैभव प्राप्त होईल असं मला वाटतं। युतीचे संकेत म्हणायचे हे निश्चितपणे ही युती आहे, हे दोन्ही मन एक झालेली आहेत, हे दोन्ही भाऊ एक झालेले आहेत, दोन्ही विचार एक झालेले आहेत आणि याचा अर्थ हा विभागलेला दुभगलेला महाराष्ट्र एक झालाय असं मी मानतो। नक्कीच, धन्यवाद भास्कर जाधवजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यासाठी। तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आपल्यासोबत होते। ही दृश्य जी आहेत ती सुखावा आहेत मराठी माणसासाठी, मनसैनिकांसाठी, शिवसैनिकांसाठी।